खाली का सांडतोय सगळ्या घरातून? काय त्याचं भांडं कुठं गेलं? त्याला परत पप्पा घालतात ते चपाती घाल म्हणलं. कसं बघतोय बघ. सगळं तुझ्यासोबतच पाहिजे असते त्याला. आलं बाबा आलं. आता काय करा? चहा सांडायला शाळेच्या शर्टावर हड्या काय सगळ्या घरातनं चहा ओततोय. झालं का? नुसतं चहा प्यायचं वेळ. आता ती भांडी चाटायची असतील सगळी. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळची कशी गडबड चालू होती. पोरांना शाळेत जायची गडबड, माझी चपात्या स्वयंपाक कामावरची गडबड आणि ह्या कुत्र्याची त्यांना जाऊच देत नाही. त्यांना चहा प्यायला घेतलं पहिला त्याला चहा बिस्किट चपाती काय पण खाऊ दे, पहिला त्यांना टाकायला लागतंय. त्याच्याशिवाय तर पुढं त्यांना जाऊच देत नाही. ते सकाळी चपात्या झाल्या होत्या सगळ्या. कपडे शेवटचीच राहिली होती एक, आता करून घ्यावी. पोरांना डबे वगैरे दिले होते बांधून. राहिल्या चपात्या करून घ्यायला लागली होती मी इथं. भाजी आता दुपारी करेन. चपात्या करून कपडे भांडी धुते. दुपारी कुकर लावून आमटी वगैरे करणार आहे. इथं दूध तापवून ठेवले. तर चपाती लाटायची थांबली, एका हाताने कॅमेरा धरला त्याच्यामुळे. वर का जाऊन बसलाय? ए डॉन काय करायला वर? तिथंच बसणार आहे का? हा काय बघायला वरनं? तिथं मित्र आहेत बाहेर. साखळी घेऊन चाललाय. ये साखळी सोडू ये. इथे येऊन बसलाय तो. साखळी सोडू. साखळी सोडू. इथंच बसतं ते. जागा काय तर सकाळी एवढी वजन कशाला घेऊन यायची. इथं बघा हा चहा बी पिऊन झाला की इथं येऊन वर बसतो. सगळ्यांना वाटतं आम्हीच नेऊन त्याला स्लॅपवर बांधतोय का काय. सगळ्यांना त्याला वर का नेऊन बांधत असता तुम्ही? हा एकटाच जाऊन वर बसत असतो. मी चपात्या झाल्यावर इथं कपडे भांडी सगळं आणलं होतं बाहेर आहे बघा. पटकन सकाळी सकाळी आवरून घ्या म्हणून चपात्या झाल्या तसं हात धुवून कपडे भांडी घेऊन बाहेरच आले होते. बघते तर हा साखळी घेऊन वर जाऊन बसला होता. मग मी त्याला खाली आणून इथं कपडे भांडी करेपर्यंत गेटला बांधत असतो. मी आत असेल आणि बांधलं तर बाहेरचे कुत्रे तर मग चावून जातात त्याला. त्याच्यामुळे मग कोण नसेल तर बाहेर सोडत नाही, त्याला बांधत पण नाही, त्याला पळायला पण येत नाही. आणि समोर असेल तर मी गेटला बांधतो तेवढं. इथं फेस एवढा कशासाठी केला मी, काय करायला लागले फेस करून हे बघा. तो रोज एक एक दोन दोन वाकळा धुवायला लागले मी. खूप घाण झाल्या होत्या. हा पण येतो इकडून तिकडून घरातच असतो सगळं अंथरुणावर वगैरे मातीचे पाय बी घेऊन. म्हणून आता दोन तीन महिन्यानं धुवून टाकत असते. आता 2-3 महिने झाले होते धुवून. हे बघा वाकळ मी तोडवायला लागले. चादर रोज एक हात 2 वाकळा, एक हात दुसरी चादर असं सकाळी सकाळी कपडे भांड्याबरोबर पिळून टाकते मी. किती घाण निघायला लागले त्याच्यात. आता हा फेस दिसतोय तुम्हाला बघा, दिसताना एवढा. थोड्या वेळानं त्यातून पाणी बघा कसं निघतंय सगळं. हा असा आवाज व्हिडिओ चालू असताना देणं आणि नंतर आवाज देणं खूप फरक पडतोय. पण काय करू, मला सवय नसल्यामुळं पहिल्यांदाच आहे. खूप लाज वाटते. बाहेर वगैरे काय काम करत असेल तर बोलत व्हिडिओ करायला नको वाटतं. घरात असेल तर माझं मी शूटिंग करताना बोलतेच, पण बाहेर म्हटलं की मी फक्त व्हिडिओ घेत असते सायलेंट आणि नंतर व्हॉइस ओव्हर देते. पण आता काय करणार, आपलं कामच आहे ते करावं लागणार आहे. तर सवय पण लावून घ्यावी लागणार आहे मला पण आता, की जे काय आहे ते तेव्हाच्या तेव्हा स्पष्टपणे बोलतच व्हिडिओ करायचे. तेवढेच व्हिडिओ करायचे कमी टायमिंगचे, पण बोलत जेव्हाच्या तेव्हाच करायचे. मी फक्त व्हिडिओ करून घेते. बाहेर लोक काय म्हणतील, इकडं बघायला लागले तिकडं बघायला लागले म्हणून शूटिंग करून घेते आणि नंतर पूर्ण व्हॉइस ओव्हर देते. त्यात माझ्या आवाजात बदल पडतोय. नक्की व्हिडिओत पुढं काय शूटिंग आहे मला काहीच कळत नाही, काय बोलायचं काय नाही. त्यामुळे आता जेव्हाच्या तेव्हा तरी प्रयत्न चालू आहे माझा बोलतच व्हिडिओ करायचा. म्हणून असा सपोर्ट करा चॅनलला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी जर व्हिडिओ करत बोलत असेल तर आवाज बघा माझा किती लहान येतो. एकदम हळू आवाजात बोलते, त्याच्यामुळे मला नंतर मोठ्याने साऊंड दिलेलं बरं वाटतं. केले तिथं सुकायला
काय चालू शोध, काय तर गेले त्याच्यात शोधायला लागला. कपडे सुकून शोधायला लागले. वाकळा पण धुवून नेऊन वर टाकून आले. सुकतेत का काय करतात काय माहिती. दोन वर टाकलेत सुकायला. पोतं अंतरलं ह्याला इथं ड्रम सुकायला टाकलं आहे. इथं घालून तिकडं लई घाण पडले. कुत्रा नाही ते करलं सगळं. तरी हे चिखलात किती नाचलं आहे. हे चिखल राडी सगळं आता पाणी कसं भरलं तिथं आणि नाचलं सगळं घाण पाहिजे. आता मी ह्याला घरातच घेत नाही. ड्रम पूर्ण भरला आहोत. स्वच्छ घेतलं, पाय गुंडाळून ठेवलं होतं. चांगले राड झालं. आता चालले घरात बाकीचं आवरायला. लावते दरवाजा. इथं सकाळी मी साहित्य काढले केंद्रात. गुरुवारी केंद्रात गेले होते ना मी संध्याकाळी. पिशवी आल्यावर तशीच ठेवली होती. रात्री येऊन स्वयंपाक करायला वगैरे उशीर होत आहे. कुठं सामान काढू म्हणून. तर हे कमळगट्ट्याची माळ आहे याच्यात. परत ह्या साध्या माळ्या आहेत बघा. हे स्वामींचं सगळं साहित्य आहे. दाखवते एक मिनटं. मला एका हाताने काढायला येत नाही. थांबा 2 मिनटं. हे आपल्याकडं पिशवी आहे विकायला. बॅग छान आहे खूप. ह्याच्यात एवढं साहित्य बसलं होतं सगळं. ते म्हणतात ना छोटा पॅक बडा धमाका, तशी खूप छान बॅग आहे ही. 120 रुपये 130 रुपयाला पडेल ऑनलाईन. बघा अशी याच्यावर 90 110 रुपये. आणि ऑनलाईन कोणाला पाहिजे असेल तर 120 130ला पडेल. काय असेल ते बघून 90 रुपये रेट आहे याचा इथं विकली तर. पण ऑनलाईन पाहिजे असेल तर शिपिंग चार्ज किती असेल तो. आणि हे बॅग खूप आहेत. अशातले अजून भरपूर आहेत आपल्याकडं बॅगा विकण्यासाठी छान छान. हे बघा हे साहित्याच्या केंद्रात पैसे आलेले. मी पर्स नेली नव्हती, पॉकेटच नेलं नव्हतं. तर हे बघा हे पैसे. हे असं सगळं ही छोटी कमळगट्ट्याची माळ आहे. ह्या स्वामींच्या माळा आहेत. हे बघा हे साहित्य आहे सगळं केंद्रातलं. सगळे पुस्तकं आहेत. मल्हार सप्तशती, चरित्र सारामृत, नवनाथ आहे, भक्तिसार, नित्यसेवा, दुर्गा सप्तशती, भागवत, विष्णू सहस्रनाम, गीताई, असे सगळं साहित्य मी 1 2 2 पुस्तकं घेऊन जात असते दर गुरुवारी. पुन्हा आल्यावर घरी ठेवावं लागतात मला मग काढून. हे बघा हा स्वामींचा फोटो. श्री स्वामी समर्थ. स्वामी किती छान दिसतात. हा छोटा फोटो आहे. ह्याच्यात मोठा फोटो पण आहे आपल्याकडं 90 रुपयाला. आणि ह्याच्यापेक्षा मोठे पण असतात भरपूर. हे साहित्याचं सगळं लिहिण्यासाठी लिखाणकाम वही आहे. हे पैसे आहेत. मी घरी आल्यावर हे बॉक्स केलेला आहे साहित्याला एवढासच. ह्याच्यात बाकी सगळं साहित्य आपलं बसून जातं स्वामींचं जे काय आहे ते. आता सगळं साहित्य ह्याच्यात ठेवून टाकणार आहे व्यवस्थित. पुढच्या गुरुवारी जाताना मध्ये घेऊन जायचं. बघा सगळं असं स्वामींचं साहित्य आहे आपलं. फोटो आहे. ह्याच्यात भरपूर साहित्य आहे सगळं. हे गळती पात्र आहे. रुद्राभिषेकात आता श्रावण महिन्यात लागतात गळती पात्र. सगळी पुस्तकं आहेत बॅग भरून. हा बॉक्स गच्च भरलेला आहे. हा स्वामींचा फोटो. हा मोठा आहे. हा लहान आहे आणि हा मोठा आहे. असे फोटो वगैरे सगळं साहित्य भेटतं आपल्याकडं. मी आता बॉक्स भरतच होते तर म्हटलं दाखवावं तुम्हाला. पण आता सकाळी सकाळी ह्याच्यात भरताना जाताना मेकअपचं पण ते बघा कसं राडा केलं. तर मेकअपसाठी पण बॉक्स काढलेला. रबर, क्लिपा, साडीची पिन वगैरे सगळं त्यातच होती ना. बांगड्या ह्याच्यात जाताना बांगड्या वगैरे घालण्यासाठी बघा वरती काढून ठेवलेत. याचं सगळं काढून संध्याकाळी ठेवलं. आल्यावर उशीर झाला म्हणून सगळं तसेच ठेवले ते बॉक्स. आणि स्वयंपाकच करत होते. रात्री पण उशीर झाला. म्हटलं आता सकाळी सकाळी सगळं भरून घ्यावं जागेवर ठेवून.